उन्हाळ्याचे दिवस होते. गावात कवळ तोडणीच्या कामाला वेग आला होता. उंच वाढलेली हिरवीगार झाडं उघडी बोडकी दिसायला लागली होती. कुंकू पुसून टाकलेल्या बाईप्रमाणे डोळ्यांसमोरचं रान दिसत होतं. कडक उन्हानं जीवाची नुसती लाही लाही होत होती. गावातली माणसं दिवस उगवल्यावर कमरेला आकडी लावून कवळ तोडायला रानात जात आणि संध्याकाळी दिवस बुडाल्यावर दमून भागून घरी येत. पुरुष झाडावर चढून धारधार कोयतीनं झाडाच्या फांद्या तोडत आणि स्त्रिया खाली पडलेल्या झाडाच्या फांद्या एकावर एक असं रचून ठेवत. कवळ तोडणीच्या हंगामात माणसं सहसा घरी भेटत नसत. ज्यांचं कवळ तोडून झालं होतं ती माणसं घरकुल घेऊन काजूच्या ओल्या बिया काढण्यासाठी रानात जात. ओली बी सुकटाच्या किंवा मटणाच्या कालवणात टाकल्यावर त्याची चव एकदम फर्रास लागायची. पण उन्हाळ्याचा कडाका वाढत होता. जगू बेचकीनं झाडावरच्या पाखरांना नेम धरून दगड मारत होता. त्यानं मारलेला दगड फणसाच्या झाडावर बसलेल्या पाखराच्या शेपटीला अगदी चाटून गेला. पाखरू घाबरलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर भुरकन उडून गेलं. जगूची शिकार त्याच्या हातातनं निसटून गेली होती. हातात बेचकी घेऊन त्यांनी दुसऱ्या झाडाकडे मोर्चा वळवला. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कल्पना एकटी काम करत बसली होती. ती निवांतपणे काम करत असताना गजाबुवांचा धाकटा मुलगा दामू वाघ पाठीमागे लागल्याप्रमाणे कार्यालयात शिरला. तो गजाबुवांचा मुलगा आहे हे कल्पनाला ठाऊक होतं. तो कधी त्याच्या वडिलांबरोबर बोलायचा नाही, त्यांच्याशी फटकूनच वागायचा. त्यांना तो कधी बाबा म्हणून साद सुद्धा घालायचा नाही. दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. गजाबुवाचं वागणं बोलणं त्याला मुळीच आवडायचं नाही, म्हणून तो त्यांचा द्वेष करायचा. आपला बाप म्हातारा झाला तरी गोदाक्काच्या घराची पायरी चढतो हे त्याच्या रागाचं मुख्य कारण होतं. लोक गावात त्याबद्दल कुचेष्टेनं बोलतात हे त्याला पक्क ठाऊक होतं. दामू अगदी क्षुल्लक कारणावरनं बापाबरोबर भांडायचा. दामूला समोर उभा असलेलं बघून कल्पना स्मितहास्य करत त्याला बसा म्हणाली. दामू रिकाम्या खुर्चीत बसला. तिच्याशी कसं बोलावं याचा तो आधी मनात विचार करायला लागला. तळहातानं त्यांनी त्याच्या कपाळावरचा घाम पुसला. नंतर घसा खा करून तो तिला म्हणाला, मॅडम माझं एक काम आहे तुमच्याकडं. कल्पनाला आता लख्ख आठवलं की मागे एकदा कधीतरी गजाबुवा तिला ग्रामपंचायत कार्यालयात येऊन म्हणाले होते की माझा लेक दामू तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही माझी कबुली असल्याशिवाय त्याचं काम करायचं नाही. कल्पना गावात येऊन वर्ष होऊन गेलं होतं. दामूनं एका शब्दानं तिची कधी चौकशी केली नव्हती. रस्त्यात भेटला तरी तो तिला कधी ओळख दाखवायचा नाही. कल्पनानं घसा खाकरून त्याला विचारलं, काय काम आहे तुमचं माझ्याकडे? तुम्हाला माझा बापूस कधी बोलला नाही? नाही. अहो कधीतरी तुम्हाला सांगितलं असन की, आता तुम्हाला ते आठवत नसन. ठीक आहे, तुम्ही मला सांगा ना तुमचं काय काम आहे ते. किंचित आवाज चढवून कल्पना म्हणाली, मॅडम मी ज्या घरात आत्ता राहतो ना ते घर माझ्या बापसाच्या नावावर आहे. म्हणजे माझी बायको मुलं आणि मी त्या घरात राहतो. उद्या माझा बापूस माझ्या मंगोरी माझं राहतं घर कुणाच्या तरी नावानं करून टाकल्यावर मी कुठं जायचं? तेव्हा तुम्ही अर्धं घर माझ्या नावानं करा, माझ्या नावानं त्याची घरपट्टीची पावती फाडा, मी ग्रामपंचायतीला पैसे भरायला तयार आहे. दामूनं त्याच्या तोंडातनं गोदाक्काचं नाव घेतलेलं नव्हतं. त्याच्या मनात भीती होती की बाप आपलं राहतं घर गोदाक्काच्या नावानं करून टाकेल. त्याच्या मनातली भीती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून तो अस्वस्थ झाला होता. घरपट्टीची पावती आपल्या नावानं झाल्यावर आपला बाप तसं काही करू शकणार नाही असं त्याला वाटत होतं. कल्पना त्याला स्पष्टपणे म्हणाले, हे बघा मला तसं काही करता येणार नाही. तिचं बोलणं ऐकलं आणि दामूला तिचा राग आला. त्याच्या मनात शंका आली की कदाचित आपल्या बापानं तिला माझ्या नावे घरपट्टीची पावती फाडायची नाही हे आधीच सांगून ठेवलेलं असावं. त्याशिवाय ही मॅडम असं बोलणार नाही. म्हणून त्याला त्याच्या बापाचा आणि कल्पनाचा राग आला. दामू गुस्स्यातच तिला म्हणाला, मॅडम तुम्ही माझ्या नावावर घरपट्टीची पावती का फाडणार नाही? आज मी त्या घरात राहतोय, माझा त्यात बाप हिस्सा आहे. त्याचं बोलणं ऐकून कल्पना त्याला समजावून सांगत म्हणाली,
हे बघा, मी तुमच्या नावानं घरपट्टीची पावती फाडायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांची ₹100च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लिहून आणा. कागदपत्र असल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही ना. पण माझा बापूस मला संमती लिहून देणार नाही. मग संमती असल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. माझे हात कायद्यानं बांधलेत. मॅडम, तुम्ही माझी अडवणूक करताय. हे बघा, मी तुमची अडवणूक करत नाहीये. तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नका. कल्पना आपलं काम करणार नाही याची खात्री झाल्यावर दामूला तिचा राग आला. तिच्यावर जळजळीत नजर रोखून दामू तिला मोठ्या आवाजात म्हणाला, मॅडम, मला समज ठाव आहे. तुम्ही त्या थेरडेचं ऐकून माझं काम करत नाहीये. तुम्ही माझ्या नावानं घरपट्टी कशी करत नाहीत तेच मला बघायचे आता. दामू आला तसा दाण पावलं आपटत निघून गेला. तो निघून गेल्यावर कल्पनानं ओढणीनं कपाळावर आलेला घाम पुसून घेतला, दीर्घ निश्वास सोडला. फणसाच्या झाडावर कावळ्यांची शाळा भरली होती. कावकाव करत सगळ्या कावळ्यांनी झाडावर गोंधळ घातला होता. पण कल्पनाच्या मनातला गोंधळ त्यापेक्षा वेगळा होता. तिन्ही सांजा झाल्या होत्या. झाडांच्या सावल्या एकमेकात मिसळून मोठ्या झाल्या होत्या आणि सुन्न आभाळात ढगांचा पुंचका उगचच धावत सुटला होता. कल्पना ऑफिस बंद करून तिच्या खोलीवर आली. उघड्या बारीतनं मांजरानं तिच्या पुढ्यात दाणकान उडी घेतली आणि ते तिच्याकडे करुणपणे बघत म्याव म्याव करत ओरडायला लागलं. लाडेबाडे मांजर तिच्या पायांना अंग घासायला लागलं. मांजराचं प्रेम उतू जाऊ लागल्यावर कल्पनानं जमिनीवर बसकण मारली आणि त्या मांजराला तिने तिच्या मांडीवर उचलून घेतलं. तिच्या गुबगुबीत अंगावरनं मायेनं हात फिरवत कल्पना लाडे लाडे त्या मांजराला म्हणाली, मनीमाऊ, माझी फार वेळ वाट बघत होतीस ना? अगं वेडे, मला ऑफिसमध्ये खूप कामं असतात. तुझं काम फक्त शिकार करणं, फस्त करणं एवढंच. पण मला दिवसभर लोकांची कामं करावी लागतात. काही खतरूड माणसांचं नाहक बोलणं ऐकून घ्यावं लागतं. पैशासाठी गोंडा घोळणाऱ्या माणसांशी जुळवून घ्यावं लागतं. पण आता उजाडेपर्यंत मी तुला सोडून कुठे जाणार नाही. आता रात्रभर तू आणि मी गप्पा गोष्टी करू. दोन्ही हातानं उचलून कल्पनानं त्या मांजराला तिच्या गालाला आणि डोळ्यांना लावून घेतलं. तिच्या लांब मिशा ओढून ती तिची खोडी काढू बघत होती. मांजरानं घशातनं घरघर असा निषेधाचा सूर काढल्यावर ती पुन्हा त्या वाटेला गेली नाही. त्या मांजराच्या इवल्याशा डोळ्यात कल्पनाला मायेचा पूर दिसत होता. थोडा वेळ गेल्यानंतर ते मांजर तिच्याकडे पाहून पुन्हा भुकेनं ओरडायला लागलं. मांजराला भूक लागली आहे हे कल्पनाच्या लक्षात आलं. तिने तिच्या मांडीवर असलेलं मांजर अलगद उचललं, जमिनीवर ठेवलं. ती बसल्या जागेवरनं झटकन उठली आणि एका बशीत पातेल्यातलं दूध ओतून ती बशी तिने मांजराच्या पुढ्यात उचलून ठेवली. दुधानं भरलेली बशी बघून मांजराचे डोळे आनंदानं चमकले. दबक्या पावलानं मांजर पुढे आलं आणि लपालपा करत डोळे मिटून बशीतलं दूध प्यायला लागलं. मांजरीच्या पांढऱ्या लांब मिशा बशीतल्या दुधात बुडाल्या होत्या. मांजराच्या हालचालीकडे कल्पना अनिमिष डोळ्यांनी बघत होती. बशीतलं दूध संपलं तसं मांजर 2 पावलं मागे सरकून पुढच्या पायांनी मिशा तोंड साफ करायला लागलं. आता तिचा दूध पिऊन जीव शांत झाला होता. ती कृतज्ञपणे कल्पनाकडे बघत होती. त्या मांजरामुळे कल्पनाला छान सोबत मिळाली होती आणि त्यामुळे ती त्या खोलीत एकटी आहे असं कल्पनाला कधीच वाटत नव्हतं. कल्पनानं अंगावरचा पंजाबी ड्रेस काढून गाऊन घातला आणि ती मोरीत बादलीत पाणी घेऊन स्वच्छ हातपाय धुवायला लागली. टॉवेलनं हातपाय कोरडे करून तिने विस्कटलेले केस कंगव्यानं विंचरले आणि चूल पेटवून ती रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली. चांदणी रात्र झाली होती. वारा मंद वाहत होता. चांदण्यांचा पिठासारखा दिसणारा प्रकाश पृथ्वीवर सांडत होता. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये कोणाच्या तरी भांडणाचा आवाज कल्पनाच्या कानांवर पडत होता. दामूची बायको भागी सासऱ्याबरोबर मोठ्या आवाजात भांडत होती. तू मला घरपट्टी फोडून दिलं नाहीस तर मी तुला सासरा कधी म्हणणार नाही. माझी नका एवढ्याली लेकरं आहेत. माझा नवरा साधा बोळा आहे. भागी, तुझ्या बापसानं घर बांधलेलं नाही. हे रक्ताचं पाणी करून मी स्वतः घर उभं केलंय. मग माझा नवरा तुझ्या पोटचा नाही वय. मी जित्त आहे तो पावत कोणाचं काय चालू देणार नाही. माझी लाकडं नदीव गेली म्हणजे तुम्ही तिकडं रामाचं राज्य करा, माझं काय बी म्हणणं नाही. अरे तुझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे. नीती धर्मानं वाग की. माझ्या गळ्यात माळ आहे हे तू मला सांगायची गरज नाही.
म्हातारा बायकोला बोलायला दमणार नाही हे दामूच्या लक्षात आलं. त्यानं भागीला दोन्ही हातानं मागं ढकललं आणि तो गजाबोवांच्या समोर डोळ्यातनं अंगार बरसत उभा राहिला आणि गजाभाऊंना ओरडून म्हणाला, तुला मी माझा बाप कसा म्हणू? नको म्हणू. तुझा डाव समजा माझ्या ध्यानात आलाय. कसला डाव तुझ्या ध्यानात आलाय ते तरी मला सांग. म्हातारे, अरे मला सांगायला दिकून लाज वाटती. तू हे घर त्या गोदीच्या नावावर करणार आहे, पण मी जित्ताय तो पावत मी तुझं काय बी चालू देणार नाही. तशीच येळ आली ना तुझ्या नरडीचा घोड दिकून घेईन मी. दामू रागानं थरथर कापत म्हणाला होता. दामू, त्या गोदाला काय कमी नाही आणि मी असं कधीच करणार नाही. बायकोचं ऐकून तुम्हाला बोलतोय वय? कुठं फेडशील पाप हे? अरे मी तुझा बाप आहे, वैरी नाहीये. म्हाताऱ्या, तुला मी सरळपणी पुनिंदा सांगतो, अर्धा घर माझ्या नावानं कर, नाही तर मी तुला सोडणार नाही. माझ्या नावानं घर करू नकोस म्हणून तू त्या ग्रामसेवक बाईला आधी सांगून मोकळा झालास हे मला ठाव आहे. आमच्या गावात येऊन ती मोठी साहेबीन झाली, तिला बी सोडणार नाही मी. अरे मॅडमचं नाव कशाला घेतोय? तिची काय चुकी आहे? आज रात्री मी देवलात वाडीची बैठक घेणार आहे, तू त्या बैठकीत ये. घर नावानं झाल्या बिगर मी आता बसणार नाही. हे बघ, मी काय त्या बैठकीला येणार नाही. तुला वाडीची बैठक घ्यायची असेल तू खुशाल घे. आणि मग भागीकडे वळून गजाबुवा रागानं म्हणाले, ए भवानी नावऱ्याला पिसळवती. एरी तो असं कोणाशी भांडणार नाही. मना वाईट वकूड बोलशील तर तुला चांगली दिणका काढायला मी तो अंडावर, नाही तर मीच तुझ्या झिंज्या उपटून थोबडवीन, आग लावी. सासरेचं बोलणं ऐकून भागीत रागा करायला लागली. गजाबुवांना ते सहन झालं नाही. ते अस्वस्थ होऊन घराच्या बाहेर पडले आणि देवळात जाऊन जोरजोरानं देवाची पितळेची घंटा बडवायला लागले. घंटेच्या आवाजात भागीच्या ओरडण्याचा आवाज बेमालूमपणे मिसळून गेला. थोड्या वेळानं भागी ओरडून ओरडून थकली. तिचा घसा दुखायला लागल्यावरती ओरडायची बंद झाली. मग देवळातल्या घंटेचा आवाज सुद्धा ऐकू यायचा बंद झाला. जेवण तयार झाल्यावर कल्पनानं स्टीलचं ताट धुवून त्यात तिने स्वतःला वाढून घेतलं. मांजराला मांडीवर घेऊन ती शांतपणे जेवायला लागली. मांजराच्या घशातनं घर्र घर्र असा निघालेला आवाज तिला स्पष्टपणे ऐकू येत होता. पोटभर जेवून तिने तृप्तीची ढेकर दिली आणि खरकटं ताट उचलून तिने मोरीत नेऊन ठेवलं. पाणी मारून चुलीतले निखारे विझवले. ओले हात टॉवेलला पुसत असताना तिला आठवलं की दुपारी तिला पोस्टमननं एक पत्र आणून दिलं होतं. ते पत्र सवडीनं वाचण्यासाठी तिच्या पर्समध्ये तिने ठेवून दिलं होतं. नंतर कामाच्या धबडग्यात तिला त्या पत्राचा विसर पडला. आत्ता तिला त्या पत्राची आठवण झाली. तिने वेळ न दवडता झटकन पर्स उघडली, पत्र हातात घेतलं. ते पत्र तिला तिच्या बाबांनी गावावरनं पाठवलं होतं. तिने ते आंतरदेशीय पत्र लगेच फोडलं, डोळ्यांसमोर धरून लाईटच्या उजेडात सावकाश वाचायला लागली. चिरंजीव कल्पना हिस, वडिलांचा अनेक आशीर्वाद. तुझं पत्र मला मिळालं. तुझी खुशाली समजल्यामुळे मला खूप बरंही वाटलं. आम्ही इकडे मजेत आहोत. आमची अजिबात काळजी करू नकोस. स्वतःची काळजी घे, जीव सांभाळून काम कर. आपला एक बैल आजारी पडलाय, त्याला दवापाणी करण्यासाठी उद्या गुरांचा डॉक्टर आपल्या घरी येणार आहे. ग्रामपंचायतीनं तगादा लावल्यामुळे मी घराच्या मागे नवीन शौचालय बांधून घेतलंय. निम्मा खर्च ग्रामपंचायतीनं दिल्यामुळे मी ते बांधून घेतलं. ग्रामपंचायतीच्या कामाची आता तुला चांगली माहिती झाली आहे असं तू पत्रात लिहिलंयस. सगळ्यांना सांभाळून तू तुझं काम कर. कोणाचा रोष पत्करू नकोस, कारण तुला त्या ठिकाणी आयुष्य काढायचं नाहीये. तुझी मैत्रिणी प्रतिभाचं लग्न ठरलंय. तिची लग्नपत्रिका आपल्या घरी आली आहे. तुझ्यासाठीही मी एक चांगलं स्थळ बघून ठेवलं आहे. मुलगा डॉक्टर आहे, देखणा आहे, सुपारीच्या खांडाचं त्याला व्यसन नाही, घराणं चांगलं आहे. वालचंद नगरमध्ये त्याचा स्वतःचा दवाखाना आहे. तू फार नशीबवान आहेस. तुझा फोटो बघून त्यांनी तुला पसंत केलाय, पण त्यांची एक अट आहे की त्यांना नोकरी करणारी मुलगी नको आहे. तुझा निर्णय कळेपर्यंत ती माणसं थांबणार आहेत. तुला ते लगेच नोकरी सोडायला सांगणार नाहीत. पुढच्या महिन्यात 2-3 दिवसांची रजा टाकून गावी ये. आपण आणखीन सविस्तर बोलू. तुझा निर्णय अंतिम असेल. स्वतःची नीट काळजी घे. जेवणाचे हाल करून घेऊ नकोस. तुला माझे अनेक आशीर्वाद. तुझा बाबा. पत्र वाचून कल्पना भिंतीला पाठ टेकून थोडा वेळ शांतपणे विचार करायला लागली. तिला लग्नाची मुळीच घाई नव्हती.
प्रत्येक बापाला त्याच्या मुलीच्या लग्नाची काळजी असते, तशी तिच्या वडिलांना सुद्धा तिच्या लग्नाची काळजी होती. पण घाईगडबडीत ती तिच्या लग्नाचा निर्णय घेणार नव्हती. ती तिचा निर्णय तिच्या बाबांना सावकाश विचार करून कळवणार होती. हा निर्णय झाल्यावर कल्पना पथारी पसरून झोपी गेली. उघड्या खिडकीतून बोचरा वारा आत येत होता. कळीकाळाचं रूप घेऊन रात्र धावत होती. मध्यान रात्र उलटून गेली. कल्पनेच्या कुशीत तिच्या उभेला झोपलेलं मांजर जागं होऊन खोलीत शेपटी उंच करून सावजाचा शोध घेत फिरत होतं. थोड्या वेळानं त्या मांजराला कसला तरी वास लागल्यामुळे त्याच्या मिशा फुलारून आल्या. त्याचे दोन्ही कान ताड झाले. रात्रीच्या गडद अंधारात मांजराचे डोळे सावजाचा शोध घेत गर फिरायला लागले. अंधारात मांजराचे डोळे चकाकत होते. संकटाची चाहूल लागल्याप्रमाणे मांजर म्याव म्याव करत भयसूचक आवाजात जोरजोरात ओरडायला लागलं. मांजराचं ओरडणं खोटं मुळीच नव्हतं. उघड्या बारीतून 4-4.5 फूट लांब असलेला जाती सर्प निमुळती जीभ तोंडातून बाहेर काढत खोलीत येत होता. थोड्या वेळानं तो साप भिंतीवरनं खाली उतरला आणि एका कोपऱ्यात जाऊन शेपटीवर ताठ उभा राहिला. त्याचे डोळे गडद अंधारात सुद्धा चमकत होते. कल्पना गाढ झोपली होती. तो साप हळूहळू तिच्या दिशेनं सरकू लागला. मांजराचं त्या सर्पाच्या हालचालीकडे बारीक लक्ष होतं. धोका लक्षात येताच मांजरानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या सापावर झेप घेतली आणि सापाला काही कळायच्या आधी मांजरानं त्याचं तोंड तोंडात घट्ट पकडून पायाच्या धारदार नख्यांनं त्याला ओरबडून रक्तबंबाळ करायला लागलं. ते मांजर काही केल्या त्या सापाचं तोंड स्वतःच्या तोंडातून सोडेना. मांजराला जायबंदी करण्यासाठी सापानं त्याला विटोळं घालून घट्ट पकडून ठेवलं होतं. त्या दोघांची खोलीत बराच वेळ झटापट सुरू होती. दोघांची शरीरं रक्तानं माखली होती. मांजरानं धारदार नखांनी ओरबडल्यामुळे सापाच्या शरीरातनं गरम रक्त भळाभळा सांडत होतं. त्या दोघांच्या डोळ्यात आता खुन्नस चढली होती. त्यांना आता त्यांच्या जीवाची पर्वा बिलकुल उरली नव्हती. कल्पनाला गाढ झोप लागली असल्यामुळे तिला जाग नव्हती. तिच्या अगदी जवळ त्या दोन जीवांची जीवन मरणासाठी निकराची झुंज सुरू होती. मांजरानं तोंडात धरलेलं सापाचं डोकं चावून चावून अक्षरशः चेंदा मेंदा करून टाकलं. थोड्याच वेळात सापाची हालचाल मंदावली. त्याचं शरीर थंड पडलं. सापाचे विषारी दात मांजराच्या शरीरात घुसल्यामुळे त्याचं जहरी विष मांजराच्या शरीरात भिनलं आणि मांजरानं सुद्धा थोड्याच वेळात जमिनीवर मान टाकली. पहाटे पहाटे कल्पनाला जाग आली. मोरीत जाण्यासाठी तिने लाईटचं बटन दाबलं. लाईटचा उजेड फक्कन खोलीत पसरला. किलकिल्या डोळ्यांनी तिने तिच्या खोलीतलं ते भयानक दृश्य बघितलं. तिच्या डोळ्यांसमोर तिचं लाडकं मांजर आणि जाती सर्प मरून पडलेले होते. जमिनीवर रक्ताचं थारोळं साचलं होतं. ते काळजाचं थरकाप उडवणारं दृश्य बघून कल्पना प्रचंड घाबरली आणि तिने आई ग म्हणत मोठ्यांदा किंकाळी फोडली. तिची किंकाळी रात्रीच्या वेळी दूरवर ऐकू गेली. त्या किंकाळीनं गोदाक्का लगेच जागी झाली आणि केसांचा बुचडा बांधून धावत तिच्या खोलीत आली. काय झालं पोरी, असं गोदाक्का तिला विचारायला लागली. तेव्हा भीतीनं थरथर कापत कल्पनानं मेलेल्या सापाकडे बोट दाखवलं. ते दृश्य पाहून क्षणभर गोदाक्का सुद्धा मनात घाबरली. घाबरलेल्या आवाजात गोदाक्का कल्पनाला म्हणाली, पोरी मी तुला किती वेळा सांगितलं का राती बारी उघडी ठेवू नको. अगं इकडं जनजनावराची लय भीती असते. काळ आला होता पण येळ आली नव्हती हे खरं. गोदाक्का, मांजरानं स्वतःचा प्राण देऊन माझा प्राण वाचवलाय. वय ग पोरी, तुझ्या मांजरानं तुला वाचवलं बघ. नामदेवानं मेलेला साप आणि मांजर उचलून त्यांना अंगणात भाताच्या पेंढ्यात जाळून टाकलं. शारदा हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी बावीवर गेली होती. गोदाक्का खाटेवर पानं जुळवत बसली होती. इतक्यात अंगणात कोणाच्या तरी पावलांचा आवाज तिला ऐकू आला. त्या पाठोपाठ बाबल्या, गोदाक्का हाय का असं घोगऱ्या आवाजात विचारत आत आला. तोंडात पान कोंबत गोदाक्कानं त्याला विचारलं, बाबल्या का राहिलायस? गोदाक्का, तुझ्याकडे एक कोयती संतमानं दे. रानात बाकरेसने पाला तोडून टाकायला पाहिजे. आणि तुझी कोयती काय झाली?
या कवाल तोडणीच्या कामात माझ्या दोन्ही कोयत्या सांडल्या, घावतच नाहीत. आता मी नवीन कोयत्या विकत घेणार आहे. मी तुला आत्ता देते कोयती, पण सांज झाल्यावर माझी कोयती तू माझ्या घराला आणून द्यायला पाहिजे, नाही तर पुणेंदा माझ्या घरात तुला थारा नाही. गोदाक्का, मी कंदी तुझी वस्तूक नेऊन नोकून ठेवली का? वस्तूक महागायला मला तुझ्या घराला यायला लावू नकोस, म्हणून मी तुला स्पष्ट सांगते. गोदाक्का बसल्या जागेवरनं उठली आणि तिने त्याला भिंतीवर ठेवलेला कोयता आणून दिला. कोयता हातात घेऊन बाबल्या तिला म्हणाला, गोदाक्का, एक वंगळ बातमी, तुला काही समजलं का? नाही बा. अगं देऊळवाडीचा तो भरत कल सागाच्या झाडावर कवाल तोडताना खाली पाडला. त्याच्या दोन्ही तांगड्या मोडल्या, छातीला मॉप मार बसलाय. तालुक्याला त्याला सरकारी दवाखान्यात नेलंय. तो काय आता जगत नाही असं त्याच्या वाडीचे लोक म्हणतात. वांगळ झालं रे, अशी येळ कोणावर येऊ नाही, गोदाक्का हळहळत म्हणाली. बाबल्या आला तसा हातात कोयता घेऊन निघून गेला. भिवा म्हातारा अंगणात तंबाखू मळत बसला होता. गोदाक्का त्याच्याकडे रागानं बघत म्हणाली, असं नुसतं तंबाखू खाईत बसल्यावर कामं कशी होतीन? आता आणि कसलं काम आहे? गोदाक्काकडे न बघता भिवा म्हातारा म्हणाला, गेल्या साली पावसात खालटाचा भात शेतीचा बांध तुटला, समजा शेत होरलंय, ते शेताचा बांध घालून या की. मी जातो खलाटीचा बंदोबस्त करायला, तू त्या गजाबोवाच्या संगट खाटेव पान खात बस राणीवाणी. त्याचं बोलणं ऐकलं आणि गोदाक्काला त्याचा राग आला. रागानं तिचा चेहरा आकरसून गेला. डोळ्यातनं आग सांडायला लागली. एखाद्या चवताळलेल्या नागिणीप्रमाणे गोदाक्का तरातरा चालत म्हाताऱ्याजवळ आली आणि त्याच्या तोंडासमोर हात फिरवत त्याला तावातावानं म्हणाली, वासाडे, तुझ्या लंबर माझ्यावर संशय घेऊन घुम्यागत कुडत दिवस काढले. अरे आता मी म्हातारी झाली, माझी पोरं रांकेला लागली, तरी तू माझ्यावर संशय घेतो? नरकात जाशील की. खरं बोललं म्हणजे तुला लगे त्याचा जाणका येतो. नामदेव घरात नेहारी करत होता. आईवडिलांचं भांडण तो त्याच्या कानाने ऐकत होता. नवरा टाकून बोलला म्हणून गोदाक्का रागानं थरथर कापत होती. नाकाला पदर लावून ती मेल्यान किलो सांडलाय जन्माचा असं म्हणत हेल काढून रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून नामदेवला म्हाताऱ्याचा राग आला. पुढ्यातला ताट त्याने रागानं बाजूला सारलं आणि तिरमिरीत म्हाताऱ्याजवळ आला. तो रागानं त्याला म्हणाला, म्हातारे, माझ्या आईशीला वाईट वांगाळ बोलला तर तुला माझ्या घरात थारा देणार नाही. मी जाईल मग मुलकाव. मग जा की खुशाल, पिढा तरी जाईल आमची. तू माझ्या पोटचा नाहीस. आता मोर बोलला म्हातारे तर बघा काय करशील र, मारशील का मला? नामा, तू याच्या नादी लागू नकोस लेका, मी त्याला पुरी पाडणार आहे. बायको आणि मुलगा भांडल्यामुळे भिवा मनात अस्वस्थ झाला. आता त्याला त्या घरात एक क्षणसुद्धा राहावंसं वाटेना. त्याच्या काळजाला आग लागली होती. भांडण अधिक पेटलं असतं तर नामदेवानं बापावर हात टाकायला मागे पुढे पाहिलं नसतं. म्हातारा बसल्या जागेवरनं तिरीमिरीनं उठला. पायात तुटक्या चपला घालून मागे वळून न बघता पुढे चालायला लागला. आता तो त्या घरातनं दुसऱ्यांदा बाहेर पडला होता. तो निघून जाताना त्याला कोणी अडवलं सुद्धा नाही. कल्पना तिच्या खोलीत उदासपणे बसली होती. मांजराच्या आठवणीनं ती मनातनं बेचैन झाली होती. तिच्या कामात लक्ष लागत नव्हतं. गोदाक्कानं तिला विचारलं, अगं पोरी अशी का बसून राहिली? गोदाक्का, माझं डोकं दुखतंय. मग साने ओ सांबर शिंग उंगळ आणि लाव, लगे डोचकं दुखायचं थांबल. गोदाक्का आल्यापावली परत फिरली. घरात जाऊन तिने सांबर शिंग आणलं. कल्पनाच्या हातात ते सांबर शिंग देत ती तिला म्हणाली, घे उघडून लाव कपालाला. कल्पनाचं डोकं मुळात दुखत नव्हतं. ती गोदाक्काला डोकं दुखतंय असं खोटं बोलली होती. तिच्या दुःखाचं कारण वेगळं होतं, ते तिला सांगायचं नव्हतं. कल्पना गोदाक्काला म्हणाली, गोदाक्का, मी नंतर लावते. चहाचा घोट आणू का? म्हणजे तुला वाईस बेस वाटन. नाही हो, नको. अगं जीवाला जप पोरी, तरणी ताठी पोर तू. गोदाक्का मायेनं तिच्याशी बोलत होती. तिचं बोलणं ऐकून कल्पनाला बरं वाटत होतं. गोदाक्काच्या डोळ्यात तिची काळजी होती. गोदाक्का कशी का असेना, पण कल्पनाच्या मदतीला ती धावून यायची. गोदाक्काचा कल्पनाला फार आधार वाटायचा. कल्पना त्यांच्या घरातल्या भांडणात कधी पडायची नाही. कुणी काहीही तिला सांगितलं तर ती ते मनात ठेवायची, त्याचा बोभाटा कधी करायची नाही. गोदाक्कानं तिच्यावर जीव लावला होता. तिचा सालस लाघवी स्वभाव गोदाक्काला आवडला होता.
गजाबुवा मोठ्या आवाजात नामाये नामा अशा हाका मारत घरात शिरले आणि हरी हरी म्हणत खाटेवर जाऊन बसले. त्यांच्या पुढ्यात पानाचा डाबा ठेवत गोदाक्का म्हणाली, नामदेवाचा बापूस आमच्याशी भांडला आणि रागानं घराच्या बाहेर पडून गेला. त्याला कोणी काय बोललं नाही का चाललं नाही. घरातली त्याला कामं करायला नको, काम सांगितलं की त्याला लगे राग येतो. गजाबुवा गोदाक्काला समजवत म्हणाले, गोदा तू त्याची काळजी सोड. त्यो घर सोडून कुठं जाणार नाही. येईल तो सांज पावत घरला. साठी बुद्धी नाठी. एवढी शेती भाती आहे, कीर्तनकार पोरगा आहे, सून आहे, त्याला घरात काय बी कमी नाही. देव त्याला सुखानं खास खाऊ देत नाही, त्याच्या अंगात गेर आहे. बुवा त्याच्या घरात कोणाशी घाडाघाडा बोलणं नाही का चालणं नाही. कसला विचार नाही का विचार नाही. शेती पिको न पिको त्याला त्याची काय बी काळजी नाही बघा. मला समोर बघितलं की लगेच जाती सरपावाने फुतकार करायला सुरुवात करतो. मी काय त्याची वैरी नाही का. 2-3 वाजताला गेळायचं, नुसतं घरात एक उद्या घुम्यावानी बसायचं, याला कोण माणूस म्हणन होय. गजाबुवांच्या पायांना हात लावून नामदेव भिंतीला पाठ टेकून बसला आणि आवंडा गिळत त्यांना सांगायला लागला, बाबांनो मी त्याला माझं काम सांगितलं की तो लगेच माझ्याकडे रागानं बघायला सुरुवात करतोय. मी त्याच्याशी लय बोलत बी नाही. माझ्या आईशीला तो वाईट वकूड बोलला का माझी खोपडी सनकते. नाही तर मी त्याला कधी बोलायला पण जात नाही. नामा एकेका माणसाला लवकर समजत नाही बघ. तू वाईचं बुरीनं घे. आता तुझा बापूस घरला आला ना की मी त्याला समजावणार आहे. तू त्याला काय बी बोलायचं नाही. अरे म्हातारपणी माणूस वाईट चिडचिडा होतो. पण बुवा तो डोसक्यात राग घालून घराच्या बाहेर पडला. त्याचा राग शांत झाला का तो येईन परत. तो परत नाही आला तर वाडीतली माणसं म्हणतील का म्हातारपणी मी माझ्या नवऱ्याला घरातनं बाहेर काढला. हे बघ गोदा, भुकणाऱ्या कुत्र्याकडं आपण कधी ध्यान द्यायचं नाही बघ. भुकू देतेस नाही. थोडा वेळ घरात भयान शांतता नांदायला लागली. त्या तिघांचे चेहरे आता गंभीर दिसत होते. लोक काय म्हणतील याची काळजी गोदाक्काला लागली होती. ती काळजीनं नामदेवाला म्हणाली, नामा ऊन कमी झाल्यावर तू तुझ्या बापसाला शोधून घरला आण. मला तो येणार नाही. अरे लोक शेण घालतील आपल्या तोंडात. म्हातारपणी मला सुखानं 2 घास खाऊ दे. मग काय करू ते तर सांग की. हे बघ तू बुवांना संग घेऊन जा. हां नामा मी येतो तुझ्या संगट. पण त्याला शोधून आणायचं कुठनं. गावात शोधू त्याला. बाबांनो मग मी येईन तुमच्या संगट. शारदा चुलीजवळ बसून भाकऱ्या भाजता भाजता त्यांचं बोलणं ऐकत होती. ती त्यांच्या बोलण्यात कधी भाग घेत नसे. गोदाक्कानं विचारल्याशिवाय शारदा तोंडातनं कधी शब्द काढायची नाही. सासऱ्यावर तिची माया होती. सासरा घरी यावा असं तिला मनापासून वाटत होतं. सासरा घर सोडून गेल्यावर तिला खूप दुःख झालं होतं. कधी कधी गोदाक्का सुनेची तक्रार गजाबुवांकडे करायची तेव्हा गजाबुवा तिची खरडपट्टी काढत म्हणत, गोदा तुला कळत नाही, अजून तिची पोर अक्कल आहे. आपण समजून घ्यायचं. उद्या पोरबाल झालं की होईल की तिच्या सुधारणा. म्हणून शारदाला गजाबुवांचाही आधार वाटायचा. घर आणि शेत यामध्ये तिचा दिवस संपायचा. रात्रीचं जेवण करून कल्पना अंथरुणावर आडवी झाली. तिला झोप येत नव्हती. ती एकसारखी या कोशीवरनं त्या कोशीवर वळत होती. उघड्या बारीतून जाती सर्प आल्यामुळे ती त्या दिवसापासून ती बारी उघडतच नव्हती. रात्री कधी तिला जाग आली तर ती लाईटचं बटन लावून किलकिल्या डोळ्यांनी त्या बारीकडे बघायची. तिच्या पोटातच भीती बसली होती. पण थोड्या वेळानं कल्पनाला झोप लागली. सगळीकडे कसं अगदी सामसूम झालेलं होतं. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा 19वा भाग. 20वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर प्लीज आत्तावरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या 20व्या भागासकट. तोपर्यंत नमस्कार मित्रो.